या सकाळच्या समयी आपल्या मननासाठी आपण दानिएलचं पुस्तक 3रा अध्याय त्याचं 18 वचन आपण वाचणार आहोत. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. या ठिकाणी या 3 इब्री तरुणांची साक्ष आम्ही पाहत आहोत. आणि अशा प्रकारे हे जे 3 तरुण आहेत, त्यांच्या गुलामगिरीमध्ये असताना देखील, बंदी असताना देखील आपला जो जिवंत देव, त्या देवाविषयी ते बदलले नाहीत, परंतु त्यांच्या साक्षीमुळे, त्यांच्या जीवनामुळे त्यांनी नबुकद्रेसर राजाला बदलवण्यास त्यांनी भाग पाडलेले. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचा आश्चर्यकारक विश्वास आम्ही पाहतो. आणि या विश्वासाचं जर प्रतिफल आम्ही पाहिलं, तर नबुकद्रेसर राजाने स्वतःच्या डोळ्यांनी अद्भुत चमत्कार पाहिला. आणि म्हणूनच या 3 तरुणांच्या विश्वासाची तुलना जर आम्ही त्यांच्या बरोबर केली, तर या तरुणांच्या जवळपासही आम्ही पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून या 3 तरुणांच्या जीवनाचा, त्यांच्या विश्वासाचा देवाला सार्थ अभिमान असा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये बघा, ते कसे म्हणतात, किती मोठी गंभीर परिस्थिती त्यांच्या समोर आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ते म्हणत आहेत, ते कसेही असो. आणि म्हणूनच आमचा विश्वास जर पाहिला, तर या तिघांच्या विश्वासामध्ये जर आम्ही पाहिलं, तर यांच्या विश्वासामध्ये दुसरं भाषांतर जर आम्ही पाहिलं, जरी प्रभूने आम्हाला त्या अग्नीतून सोडवलं नाही, आम्ही जरी मेलो, परंतु तरी पण तुझी आज्ञा आम्ही मानणार नाही. आणि या ठिकाणी मी पाहतो, या 3 इब्री तरुणांचं देवाच्या बरोबर असणारं खोलवर सहभागितेचं हे चित्र आम्ही पाहायला मिळतं. त्यांचं देवाबरोबर असल्याने भागी, प्रार्थनेमध्ये असणारं जीवन, आध्यात्मिक वाढ किती अद्भुत रीतीने झालेले आम्ही पाहत आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, आमचा विश्वास कशावर आधारित आहे? आमचा विश्वास, आमचं चांगलं कुटुंब, आमची चांगली नोकरी किंवा आमच्या स्वप्नपूर्ती, किंवा आम्ही धनवान असो, आमचं नावलौकिक असो, आम्हाला चांगलं आरोग्य असेल, आमचं संतान चांगलं असेल, आमचे विवाह वेळेवर होत असतील, आमच्यावरचे दुःख संकट दूर होत असतील, या ठिकाणी जर या तरुणांचा विश्वास जर आम्ही पाहिला, त्यांच्या मुखातील शब्द जर आम्ही पाहिले, ते कसेही असो. बोलण्यासाठी हे शब्द आम्हाला सोपे वाटतात, परंतु ते कसेही असो असं वागणं सोपं नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही या विश्वासामध्ये येतो, या देवावर विश्वास ठेवून ते कसंही असो असं मी बोलतो, तेव्हा हे शब्द आमचा देव पूर्ण करण्यास समर्थ असा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहतो, यांच्या विश्वासाची स्थिरता, यांच्या विश्वासामध्ये असणारं बळ आम्ही पाहतो. आणि नवीन करारामध्ये जर आम्ही पाहिलं, पेत्राच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो असणारा, परंतु ज्यावेळेस वेळ आली, प्रभूने त्याला सांगितले की तू माझा 3 वेळा नकार करशील. आणि त्याच नंतर, त्या घटनेनंतर काही वेळातच त्या पेत्राने प्रभू येशूचा नकार केलेला आम्ही पाहत आहोत. परंतु तोच पेत्र ज्यावेळेस प्रभू येशू मरणातून जिवंत झाला, स्वर्गारोहण झाला, त्याच्यामध्ये झालेला बदल, तो देत असलेली साक्ष, त्याच्याद्वारे अनेकांचं झालेलं तारण मी पाहतो. परंतु या तिघांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, तर यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळालं होतं, काय विश्वासामध्ये स्थैर्य यांच्यामध्ये, त्या तिघांना मिळालेलं शिक्षण जर आम्ही पाहतो, यहोशाचं पुस्तक त्याचं 7व्या अध्यायापासून जर आम्ही पाहिलं, तर पहा या ठिकाणी मी पाहतो, यहोशाचं पुस्तक त्याचं 23 अध्याय 7 वचनापासून मी पुढे वाचतो. यहोशुआ 23:7 वचन. तुमच्यामध्ये जी राष्ट्रे राहिली त्यांशी मिळून जाऊ नका, त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांच्या नावाची शपथ कोणाला वाळस लावू नका, त्यांची उपासना करू नका, त्यास नमू नका, तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर याला धरून राहिला तसेच राहा. परमेश्वरने तुमच्याकडून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालून दिलेत, तुमच्या समोर तर आजवर कोणीही टिकलं नाही. तुमच्यातला एक जण सहस्रास पळवून लावेल, कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी लढणारा प्रत्यक्ष तुमचा देव आहे. याच तो तुमचा देव परमेश्वर, याचवर तुमचे प्रेम राहील, अशी खबरदारी घ्या. बघा किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांना ही वचने मिळालेली आहेत. आणि या वचनांना बिलगून, या वचनांमध्ये स्थिर राहिलेले अशा प्रकारचे हे देवाचे सेवक, हे देवाचे 3 तरुण आम्ही पाहतो. खरोखर आम्हाला आज किती आश्चर्य वाटतं की अशा प्रकारे या दगदगीत अग्नीच्या भट्टीमध्ये जाण्यासाठी तयार होणं हे साधं नाहीये. आणि त्यांच्या मानाने आमच्या जीवनामध्ये जे कष्ट संकट येतात,
ते काहीच नाही हे आम्ही या वचनांवरून समजतो. आणखीन एक वचन भाग पाहूया. शमूएलाचं पुस्तक, पहिलं पुस्तक 12 अध्याय 21 वचनापासून जर आम्ही पाहिलं, या ठिकाणी सर्व वचने आम्हाला प्रोत्साहित करतात की आमच्या विश्वासामध्ये आम्ही किती स्तर व्हायला पाहिजे. शमूएलाचं पुस्तक, पहिलं पुस्तक 12 अध्याय 21 पासून, ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हाला काही लाभ व्हायचा नाही व तुमचा उद्धार व्हायचा नाही त्यांच्या मागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हास आपले प्रजाजन केले आहे. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवतो, मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कर्म करीत राहिले तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल. या ठिकाणी आमच्यासाठी पर्याय नाहीये. आमच्यासाठी हे म्हणजे खचित आहे की परमेश्वराचं भय धरायचं आणि त्याच्याच मार्गाने राहायचं आणि त्याचीच सेवा आमच्या जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये असं आम्ही स्थैर्याने राहणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आणखीन एक वचन जर आम्ही पाहिलं, योबाचं पुस्तक त्याचा 11 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये पहा. या ठिकाणी योबाचं पुस्तक 11 अध्याय आणि 14 आणि 15 वचनामध्ये पाहूया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाहीस, तर निश्चय तू आपले निष्कलंक मुख वर करशील, तू स्थिर होशील, निर्भय होशील. ही अट आहे या ठिकाणी. परमेश्वरने आपल्यासाठी कार्य करण्यासाठी काय करायचं आहे, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाही. इस्रायल लोकांच्या जीवन प्रवासामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्या ज्यावेळेस इस्रायल लोकांच्या मध्ये पाप आलं त्यावेळेस त्यांचा पराजय झालेला आहे आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातामध्ये दिलेलं आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाप दूर केलं त्यावेळेस परमेश्वर त्यांच्या पक्षाने लढला आणि त्यांना काय केलेलं आहे, त्यांना निश्चय केलेला आहे आणि त्यांचं मुख वर केलेलं आहे, त्यांना स्थिर केलेलं आहे. आणि या 3 इब्री लोक तरुणांच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, खरोखर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अधर्म नव्हता, त्यांच्या डेऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय नव्हता. अशा प्रकारचं जीवन जगून त्यांनी परमेश्वराला स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. आणि आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी देखील परमेश्वर आज त्याच्या वचनांच्या द्वारे बोलू शकतो की आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. त्याने देखील आम्हाला पापाच्या गुलामगिरीमधून सोडवलंय आणि त्याचे प्रिय मुलं होणे त्याने केलेले. गलतीकारास पत्र त्याचं 5वा अध्याय 1ल्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी वचन आहे, आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. अशा प्रकारे आपल्या स्वातंत्र्यासाठी आमच्या प्रभू येशूने त्याचा प्राण त्या वधस्तंभावर अर्पण केला, आमच्यासाठी रक्त सांडलं, आमच्यासाठी बली होऊन पुन्हा जिवंत झाला आणि एवढं महान तारण देऊन त्याने आम्हाला स्वतंत्र केलं. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल म्हणतो, यास्तव स्थिर राहा, दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. या जगामध्ये आम्ही आहोत, परंतु या जगातील पापामध्ये, या जगामध्ये आम्ही पुन्हा सापडू नये अशा प्रकारचं वचन तो देत आहे. आणि या 3 तरुणांच्या जीवनामध्ये हेच झालेलं आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे इफिसकारास पत्र त्याचं 4 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं की किती प्रकारे प्रभू या वचनांच्या द्वारे या नवीन काळामध्ये आमच्याशी बोलत आहे. या तरुणांसारखं जीवन जगण्यासाठी आम्हाला आवश्यक असणारे वचन आम्ही या ठिकाणी पाहतो की 4 अध्याय इफिसकारास पत्र 4 अध्याय 14 आणि 15 वचन, यासाठी की आपण यापुढे बाळांसमान असू नये, म्हणे मनुष्यांच्या दुर्पवनाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने उपदेशरूपी प्रत्येक वारीने हेलकावणारे फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. बघा किती अद्भुत असं कार्य प्रभूने आम्हाला केलेलं आहे. आता बाळांसारखं आम्ही राहायचं नाही. या मनुष्याच्या धूर्तपणापासून, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने आणि हेलकावणारे फिरणारे होणे, आम्ही विश्वासामध्ये एवढं स्थिर होणं गरजेचं आहे. तर आम्ही कसं राहायला पाहिजे, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त, कारण त्या ख्रिस्ताच्या मस्तकाला मंडळीच्या नात्याने आम्हाला अवयरूपी जोडलेले आहे. जरी आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसत नाही
परंतु त्या 3 तरुणांच्या जीवनामध्ये त्यांनी जो विश्वास ठेवला की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमचा सहाय्यक आहे, परमेश्वर हाच खरा देव आहे, तो आम्हाला कोणत्याही परिस्थितीमधून सोडवणारा परमेश्वर आहे, हे त्यांनी जाणलं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की अशा प्रकारे त्यांचा बचाव केला. आज ती संधी तुम्हाला मला देखील आहे, परंतु अटी आहेत. आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये, त्याच्या वचनामध्ये त्याला बिलगून विश्वासामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जुन्या करामध्ये एक राजा आम्ही पाहतो की सर्व राजांमध्ये त्याचं जीवन जे वेगळेपणाचं आम्ही पाहतो. दुसरं राजे त्याचं 22 अध्याय, दुसरं वचन, या सर्व दासांचं किंवा राजांचं जीवन जर आम्ही पाहिलं, किती प्रभूला अनुकूल असं जीवन जगलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला जरी परिस्थिती बिकट होती, त्यांच्या आई वडील किंवा आजोबा यांनी देखील वेगळे निर्णय घेतले, परंतु यांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर यांनी किती चांगले निर्णय घेतलेले. बघा, दुसरं राजे त्याचं 22 अध्याय, दुसरं वचन, परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले, या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला, त्यानेच तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही. या सर्व राजांमध्ये या योशिया राजाचा विशेष करून उल्लेख आहे. त्याचे आजोबा बघा कसे चाललेले आहेत. त्याचं 21 अध्याय 6 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर बघा, दुसरं राज्य 21 अध्याय 6 वचन, त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो आरतीला, तो शुक्कुनमूर्त पाळीत असे, जादूटोणा करीत असे आणि भूत वैद्य व चेटकी यांशी संबंध ठेवत असे. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणला. अशा प्रकारचं जीवन त्याच्या आजोबांनी जगलेले. 9 वचन, पण त्यांनी ऐकले नाही. मनुष्याने त्यास एवढे भडकवले की इस्रायला देखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याही पेक्षा ते अधिकच दुष्कर्म करू लागले. एवढं भयंकर पाप या ठिकाणी यांनी केलेलं आम्ही पाहतो. त्यानंतर आम्ही पाहिलं 21 आणि 22 वचनामध्ये या योशियाच्या वडिलांविषयी आम्ही पाहतो की त्याने काय केलेलं आहे. बघा, तेच 21 अध्याय, दुसरं राजे 21 अध्याय 21 आणि 22 वचन, त्याचा बाप ज्या मार्गाने चालला त्याने तो चालला, ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली. आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर यास त्याने सोडले, तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही. किती भयंकर असं या ठिकाणी मी पाहतो. परंतु आजोबा अशा प्रकारे मूर्तीपूजक, त्याचा बाप मूर्तीपूजक, परंतु या योशेच्या बाबतीत आम्ही पाहतो की त्याचा पूर्वज जावी चालला तसंच तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही. त्या योशेच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, 23 अध्याय आणि 3रं वचन मध्ये या योशेविषयी साक्ष सांगितलेले. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जीवभावे पाहिन, या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाहिन. तेव्हा सर्व लोकांनी मान्य केला. तो स्वतःच या भक्तीत राहिला नाही, तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या इस्रायली प्रजेला देखील त्याने काय केलेलं आहे, अशा प्रकारे वागण्यासाठी त्याने किती चांगलं नेतृत्व योशुआचं आम्ही या ठिकाणी पाहतो. आज मंडळीच्या सेवकांकडून देखील, वडिलांकडून देखील देवाची हीच अपेक्षा की त्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा आणि परमेश्वराच्या मंडळीतील लोकांना देखील हा निर्णय घेण्यास भाग पाडायचा. तेच दुसरं राज्य 23 अध्याय 25 वचनामध्ये बघा, या योशुआविषयी साक्ष जर आम्ही पाहिले, मोशाच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने, साऱ्या बलाने व साऱ्या जीवाने परमेश्वर भजनी लागणारा योशियासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. किती चांगले साक्ष, काय साक्ष ही. आणि खरोखर देव आज आमच्याकडून देखील अशा साक्षीची तो अपेक्षा करीत आहे. आणि ह्या सर्व सेवकांचं, राजांचं जीवन जर आम्ही पाहिलं, किती चांगल्या प्रकारचे जीवन जगलेले. त्याचप्रमाणे आम्ही योबाचं पुस्तक त्याचं 23 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी देखील पहा या ठिकाणी काय म्हणत आहे. योब 23 त्याचं 11 आणि 12 वचन, किती चांगला निर्णय आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. योबाच्या जीवनामधील कष्ट, समस्या आम्ही पाहत आहोत, देवाने दिलेली साक्ष मी पाहत आहोत. आणि तोच योब या ठिकाणी योबाचं पुस्तक 23 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये म्हणत आहे, त्याच्या पावलावर माझे पाऊल पडत आले, मी त्याचा मार्ग धरू नये, त्याचपासून मी भ्रष्ट झालो नाही. 12 वचन, त्याची तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही.
माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवलीत. किती चांगली साक्ष आहे. त्याच्या पावलावर माझे पाऊल. आज प्रेषित पौल देखील करंटकरास पहिले पत्र 11 अध्याय 1 वचनामध्ये म्हणतो, जसा मी ख्रिस्ताला अनुसरलो तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आणि आज आम्हाला ही संधी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल आम्ही टाकायला पाहिजे, त्याचा मार्ग धरून राहिला पाहिजे आणि त्याच्यापासून आम्ही भ्रष्ट कधी होऊ नये. त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही, माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे. हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस आमचं तारण झालंय, आमचा नवीन जन्म झालाय, आमचा मनोरथ संपूर्ण बाजूला करायचा आहे. माझ्या मनोरथापलीकडे मी त्याच्या तोंडची आम्हाला देत असलेली वचने कशी आहेत? आमच्या मनोरथापलीकडचे आहेत. आमचे विचार कसे आहेत? आमचे विचार मानवी बुद्धीने आहेत, परंतु परमेश्वराच्या वचनांचा या ठिकाणी जतन करून ठेवणं कर. प्रभूची स्तुती असो. अशा प्रकारे दररोज अमूल्य सेवेच्या द्वारे, विविध दासांच्या द्वारे परमेश्वर त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलतो. कदाचित आमच्या जीवनामध्ये काही चुका असतील, दोष असतील, काढून टाकण्यासाठी आणि चांगले निर्णय घेण्यासाठी परमेश्वर काय करतो? आम्हाला सहाय्य करतो. आता या ठिकाणी आपण पाहूया प्रेषितांचे कृत्य त्याचं 20 अध्याय 22 ते 24 वचनामध्ये पहा. या ठिकाणी नवीन करारामध्ये हे जुना करार, नवीन करार ज्यांना परमेश्वराने निवडलंय त्यांनी कशा प्रकारे विश्वासाने ते जीवन जगत आहेत. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय त्याचं 23 वचनापासून, केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की आपली धाव आणि मला प्रभू येशू पासून प्राप्त झालेले देवाच्या कृपाची सुवार्ता निश्चितार्थपणे सांगण्याची सेवा शेवटास नावे. किती अद्भुत असं या ठिकाणी हे जे समजून घेतो की आम्ही विश्वासामध्ये आल्यावर, ख्रिस्ती जीवनामध्ये आल्यावर आम्हाला सुख नाहीये, आम्हाला फुलं नाहीयेत, आम्हाला काटे आहेत आणि आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूने देखील योहान 16:33 मध्ये सांगितलं की या जगामध्ये आम्हाला कष्ट आणि समस्या होणारच आहेत आणि त्याची वाट या ठिकाणी पौल पाहतो. आम्ही पाहतो बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याच्यापेक्षा या जगामध्ये आम्हाला काहीच मिळणार नाही आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. प्रिय बंधूंनो, अशा प्रकारे या दासांनी भक्तांनी घेतलेले निर्णय, प्रभूसाठी ते जगलेले जीवन जर आम्ही पाहिलं, आज आम्हाला देखील प्रभू अशा प्रकारे इमानीपणाने, खंबीरपणाने, विश्वासामध्ये स्थिर राहण्यासाठी आम्हाला काय करत आहे? या ठिकाणी प्रोत्साहित करते. या तिघांची शद्रक, मेशक, अबेदnego परिस्थिती गंभीर आहे, परंतु त्यांचा विश्वास आज आम्हाला कुठल्या स्तराला आम्हाला घेऊन जात आहे. त्यानंतर जर आम्ही पाहिलं दानिएलचं पुस्तक 3 अध्याय, त्यानंतर बघा या विश्वासाचा परिणाम जर आम्ही पाहिला 3 अध्याय 24 वचनामध्ये, नंतर नबुकद्रेसर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्रात म्हणला, आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकले ना? राजाने त्यास उत्तर दिले, होय सरकार, असे खरे. तो म्हणाला, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यास काही इजा पोचले नाही. मग त्या चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे. किती अद्भुत साक्ष. ते कसंही असो, या शब्दामुळे, या साक्षीमुळे हे सर्व घडलेलं आहे. त्यानंतर 29 वचनामध्ये आम्ही पाहतो, राजाने यांना बदलायचा प्रयत्न केला, राजाने यांना मूर्तीची उपासना करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बदलले नाहीत. परंतु ज्या राजाने ही राजाज्ञा दिली त्यांना मात्र आपल्या विश्वासाने, आपल्या स्थिरतेने, आपल्या देवाविषयी साक्ष देऊन त्या राजाला मात्र त्यांनी बदलवलं. देवाची आपण स्तुती करूया. 29 वचन, याकरता मी फरमावतो की सर्व लोक, यापैकी जे कोणी शद्रक, सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे, प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक, मेशक, अबेदnego यांच्या देवाविरुद्ध काय बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घरात तुकडे करण्यात येईल, कारण अशा प्रकारे सोडण्यास समर्थ दुसरा देव कोणी नाही. अगोदर म्हणलं, कोण तुम्हाला सोडतो बघतो, कोण तुम्हाला या अग्नीच्या भट्टीत, परंतु या ठिकाणी त्याच राजाने या ठिकाणी साक्ष दिली की अशा प्रकारे सोडण्यास दुसरा समर्थ कोणी देऊ नये. किती अद्भुत साक्ष या तिघा तरुणांच्या जीवनात. आणि म्हणून आपण पाहूया शेवटचं वचन, करंथीकरास दुसरे पत्र त्याचं 13 अध्याय 5 वचनामध्ये, या वचनांच्या द्वारे आज प्रभू आमच्याशी बोलत आहे की या सेवकांनी, या दासांनी, या तरुणांनी जो निर्णय घेतलेला आहे, आज आमच्या जीवनामध्ये देवाच्या भक्तीच्या बाबतीत, देवाच्या सेवेच्या बाबतीत, देवाच्या कार्याच्या बाबतीत आज आम्ही कोणत्या स्तरामध्ये आहोत? आम्हाला काही छोट्या अडचणी आल्या, कष्ट आल्या तर आम्ही काय करतो? या गोष्टी टाळतो. परंतु ते कसंही असतो,
आमच्या जीवनामध्ये यांच्यासारखी अग्नीची भट्टी नाहीये. छोटे मोठे कष्ट समस्या आहेत, परंतु त्यातून सोडवण्यास देखील आमचा देव समर्थ आहे. कोरिन्थीकर दुसरे पत्र त्याचा 13वा अध्याय 5वं वचन आपण वाचूया. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही. अशा प्रकारे आज या वचनांच्याद्वारे प्रभू आमच्याशी बोलत आहे. आम्ही आज साक्ष देऊ शकतो का आमच्या जीवनात? ते कसंही असो, परंतु माझं ख्रिस्ती विश्वासी जीवन हे अद्भुत असं जीवन आहे. त्या जीवनासाठी मी काही त्याग करण्यासाठी तयार होईल. माझं जीव गेलं तरी चालेल, ते कसंही असो, पण प्रभूची सेवा मी चांगल्या प्रकारे करेल. तर परमेश्वर या वचनांवर आशीर्वाद देव.